पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। मोसी या ठिकाणी कचऱ्याचा ढीग कोसळून एका इमारतीखाली काही कर्मचारी गाडले गेलेले आहेत। त्यातले काही रेस्क्यू ऑपरेशन करून काढलेले आहेत। प्रशासनाने आतापर्यंत सांगितलेला आकडा होता की 23 लोक त्यामध्ये होते। 23 पैकी सुरुवातीलाच आपला जीव वाचवण्यासाठी 5 लोक बाहेर धावून आले आणि त्यानंतर 9 लोक प्रशासनाने संयुक्तिकरित्या कारवाई करून 9 लोक रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेत। आतापर्यंत आकडा आला की त्यात दगावले गेल्याची शक्यता प्रशासनाने सांगितलेल्या पद्धतीने एक व्यक्ती मृत घोषित केलेला आहे त्यांनी, आणि आणखीही 8 लोक त्या ढिगाऱ्याखाली आहेत असं सांगितलं। तिसरा दिवस आहे, 2 रात्र गेल्या, 2 दिवस गेले आणि हा तिसरा दिवस आहे। जवळजवळ 50 तास होत आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन गांभीर्याने घेत नाही आणि त्या ठिकाणी पहिले 2 दिवस केवळ 2 जेसीबी आणि डंपर होतं। याच्या साह्यानं महाकाय असा तो कचऱ्याचा ढीग कसा बाजूला सावरला जाईल आणि बिल्डिंग कोसळलेली आहे ती कशी बाजूला सावरली जाईल हे सगळं संशयास्पद आहे आणि प्रशासन गांभीर्याने घेत नाही। म्हणून यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत, सुरुवातीला त्यांनी प्रिकॉशन म्हणून ज्या काळजी घ्यायला पाहिजे होत्या त्या काळजी नैसर्गिक आपत्ती नसून ही मानवनिर्मित आपत्ती आहे आणि यासाठी कारणीभूत असणारे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, यांना अटक करावी, योग्य ती कारवाई करावी। म्हणून शिवसेनेच्या वतीनं, शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे। काय खाली डोकं वर पाय, भ्रष्टाचाराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, संजय कुलकर्णी हाय हाय, संजय कुलकर्णी हाय हाय, संजय कुलकर्णीचं निलंबन झालंच पाहिजे, संजय कुलकर्णीचं निलंबन झालंच पाहिजे। ही कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नाहीये। हा मॅन मेड आयलंड आहे। हा काही कुठला डोंगर नव्हता, हा कचऱ्याचा डोंगर हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाने तिथं उभा केला होता। तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे GR पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की कचरा डेपोमध्ये 20 मीटरच्या वरती खरं तर तो डोंगर गेला नव्हता पाहिजे आणि त्याला स्पष्टपणे नॉर्म्स GRचे क्लिअर आहेत की 20 मीटर पर्यंतचाच डोंगर पाहिजे। परंतु आज जर आपण त्या कचरा डेपोमध्ये जाऊन जर पाहिलं, आता सुद्धा 50 मीटरच्या वरतीचा डोंगर त्या ठिकाणी उभा आहे आणि बफर यार्ड मध्ये ज्या ठिकाणी बांधकाम करायची परवानगी नाही त्या ठिकाणी एवढी मोठी बिल्डिंग उभी होती की त्याच्यामध्ये फक्त 6 मीटरचा एक रस्ता होता आणि तो पूर्ण कचऱ्याचा डोंगर होता। तो संपूर्ण डोंगर त्या ठिकाणी त्या बिल्डिंग वरती कोसळला आणि ती बिल्डिंग पूर्ण नेस्तनाबूत झाली। म्हणजे हे केवढी मोठी खरं तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची निष्काळजीपणा होता आणि आमची शिवसेना पक्षाच्या वतीने हेच मागणी आहे की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई, निलंबनाची आणि अटकेची कारवाई आमच्याकडनं आम्ही मागणी करतोय की कमिशनरांना की ती करा आणि जे नातेवाईक, जे लोक त्या ठिकाणी मृत पावले त्यांच्या घरच्यांबरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर कमिशनरांनी बसून त्यांना जी काही आर्थिक मदत प्रशासन म्हणून आपल्याकडनं करण्यात येऊ शकते ती सगळी मदत खरं तर महापालिकेने त्यांना केली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये त्यांना नोकऱ्या महापालिकेच्या माध्यमातून इकडे उपलब्ध करून दिल्या पाहिजे। अशा सगळ्या ज्या बाबी आहेत त्या कमिशनर साहेबांनी त्या ठिकाणी येऊन खरं तर बोलल्या पाहिजे। 50 तासाच्या वरती खरं तर वेळ उलटून गेली आहे, परंतु अजून सुद्धा आपल्याला तिथली किती लोक आहेत हे सुद्धा माहित नाहीये, त्याच्या खाली त्याचं यश आपल्याला आलेलं नाहीये। अशा पद्धतीने अतिशय निष्काळजीपणे खरं तर ते काम चाललंय। आज कमिशनर सांगतात की आम्ही 15 मशिनरी तिथं लावलेल्या आहेत, परंतु आम्ही काल सगळे शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी गेलो होतो आणि फक्त 2 पोकलँड त्या ठिकाणी काम करत होते। हेच जर पहिल्या दिवशी केलं असतं तर जे आता लोक आपण शोधतोय त्यांची अवस्था काय, तर ते त्या ठिकाणी खरं तर त्यांचा जीव वाचला असता। अशा पद्धतीने जोपर्यंत आयुक्त साहेबांकडनं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आश्वासन मिळत नाही की त्या अधिकाऱ्यांवरती एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या कारवाई ते करणार आहेत का नाही करणार आहेत, त्या नातेवाईकांना, त्या घरच्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या बाबी जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे। सर्वप्रथम मी पर्यावरण विभागाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। जी घटना झाली त्या घटनेकडे कुणीही गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष न देत नाही, कारण की जी यंत्रणा ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस जर पोहोचली असते अनेकांचा जीव त्या ठिकाणी वाचला गेला असता। अजून देखील नातेवाईकांना त्या ठिकाणी अद्याप त्यांच्या ठिकाणी असणारे कामाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही। अजूनही ते आशा लावणे की आमच्या त्या ठिकाणी व्यक्ती जिवंत असेल, परंतु अशा या दुर्घटना घडली तर त्यावेळेस या ठिकाणी गुन्हे दाखल होऊन त्या ठिकाणी अधिकारी निलंबित व्हायला पाहिजे होते। आतापर्यंत ज्यावेळेस घटना झाली ते 1 तासाच्या आत ही कारवाई व्हायला पाहिजे होती।
प्रशासन यंत्रणेचं त्या ठिकाणी शून्य काम चालू दिसते, कारण की आता त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी यंत्रणा चालू झाली, तर जर ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस जर ही यंत्रणा जोरात चालू झाली असती, अनेक त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचला गेला असता. त्याच्याबद्दल त्यांनी एकदम आपण ज्यावेळेस ही जी घटना घडतो त्या ठिकाणी तिकडे सुविधा उपलब्ध पाहिजे, कारण की हा एवढा डोंगर त्या ठिकाणी वाढत चाललाय, तर त्याच्या मागे जे अधिकारी त्यांनी त्या ठिकाणी त्या सुरक्षा कवच त्या ठिकाणी केलं पाहिजे होतं. आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याची गरज का लागली? कारण माननीय आयुक्तांनी असं स्टेटमेंट दिलं की हे नैसर्गिक आपत्ती आहे. आम्हाला त्यांना सांगायचंय की ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही मानवनिर्मित आपत्ती आहे. कारण सगळ्या म्हणजे जे निष्कर्ष आहेत त्याचा भंग करून, सगळ्या अटी शर्तींचा भंग करून या ठिकाणी काम चाललं होतं. आणि ही जी माणसं आज दगावलेली आहेत त्याला संपूर्णतः जबाबदार या पर्यावरण विभागाचे मुख्य संजय कुलकर्णी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत योगेश आल्लाट, हे दोघं जण जबाबदार आहेत असं आम्ही त्यांना सांगू इच्छितोय. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना निलंबन त्यांचं झालं पाहिजे, कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर घरी पाठवलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्याच्या प्रकारच्या ज्या काही स्वच्छ भारत अभियानाचा काही जे निष्कर्ष आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की 20 मीटरच्या वरती उंची नसायला पाहिजे, ते सगळे आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत. आणि आयुक्तांना जबाबदारी निश्चित करायला अवघड जाऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या हातात देतोय. तरी सुद्धा आयुक्त आज ह्या गोष्टीकडे कानाडोळा करतायत. कुणाला वाचवतात, कशासाठी वाचवतात, कुणाच्या म्हणण्यावर न वाचवतात असा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला लेखी देत नाहीत की ते करणार काय आहेत आणि कधी करणार आहेत, तोपर्यंत आम्ही इकडचं ठिय्या आंदोलन संपवणार नाही. योगेश आल्लाट यांच्या बाबतीमध्ये नगरविकास खात्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये अशी तक्रार आलेली आहे की त्यांनी जे पदवी घेतली आहे ती महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसमध्ये असताना घेतलेली आहे. सर्व्हिसमध्ये असताना इकडेही थंबचं त्यांची हजेरी आहे आणि तिकडे कॉलेजमध्ये सुद्धा 75% हजेरी असल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळत नाही. दोन्ही ठिकाणी एक माणूस प्रेझेंट कसा असू शकतो? आमचं म्हणणं आहे ते महानगरपालिकेमध्ये होते म्हणून त्यांनी घेतलेली पदवी ही बोगस आहे आणि ती बोगस पदवी असल्यामुळे त्यांना ह्याच्यातलं काही कळलं नाही मोशी कचरा डेपोला, म्हणून ते जबाबदार आहे. प्रकल्प झाला म्हणजे प्रकल्प हा जो आहे वेस्ट टू एनर्जी, हा प्रकल्प आता माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेला आहे. प्रशासन काळामध्ये याच्यावरती पुन्हा म्हणजे मोठी जबाबदारी आलेली आहे आणि ह्या ठिकाणी एकच नाही 4 ते 5 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट सुरू आहेत. त्याच्यामध्ये लिचिंगचं आहे एक, लिचटचं आहे, कॅपिंगचं एक आहे, बायो मायनिंगचं एक आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि हे सगळे कर्मचारी हे सगळ्यांचे मिळून होते. कारण कॅन्टीन या ठिकाणी ते जेवायची वेळ होती, जेवायला गेले होते, त्यामुळे ते एका ठिकाणी सापडले, हे दुर्दैव आहे. आणि ह्याच्यावर त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा चालू नव्हते, त्यामुळे तुम्हाला आता सांगता येत नाहीत की नक्की किती लोक तिथं होते. म्हणजे हे सगळं आहे निष्काळजीपणा आहे आणि हा जो आहे मनुष्यवधाचाच गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे आमची ती मागणी आहे. नाही, आम्ही ह्याची दाद मागणार, वेळ प्रसंगी कोर्टामध्ये सुद्धा जाणार आणि जे जे कोणी या गोष्टीमध्ये अनैसर्गिकपणे मदत करते त्या सगळ्यांवरती कारवाई करण्याचा आम्ही मागणी करणार. त्यांच्याकडनं काही डिक्लेअर केलं जात नाहीये, परंतु आमचे जे जिथं माझ्या वॉर्ड मधला एक जण आहे त्याचा भाऊ तो मृत्युमुखी पडलेला आहे. त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की 5 जणांना मृत म्हणजे बाहेर काढण्यात आलेला आहे, पण अजून ते डिक्लेअर केलं नाही कारण ते YCM ला जाऊन डिक्लेअर करणार आहेत आणि अजूनही काही जण आतमध्ये आहेत. हीच जर कारवाई त्वरित झाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. भूमिका आता शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वांनी मांडलेलीच आहे. महत्वाचा भाग याच्यात असा आहे, तुम्ही जर बघितलं मागच्या काही वर्षापासून डोंगराचा थर हा वाढतच गेलेला आहे म्हणजे, आणि मागच्या 3 वर्षापासून प्रशासकीय कार्यकाळात आणि आता भारतीय जनता पक्षाच्या ह्या महानगरपालिकेचा त्यांची सत्ता आहे. वेळोवेळी अनेक टेंडर काढले गेलेले आहेत, कोटींचे टेंडर आहेत, त्या कोटी हजारो कोटींचे टेंडर आहेत. आपण बघा अपेक्षा अशी होती की तो डोंगराचा थर आहे तो कमी झाला पाहिजे होता, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये डोंगराची जी हाईट आहे ती काय आज तक ती कमी झालेली नाहीये. तुम्ही एक महत्वाचं जर बघितलं, मोशी मध्ये मागच्या काही 20 वर्षांपासून हे चालू आहे, पण अनेक वेस्ट टू एनर्जी असेल, बायो मायनिंगचा प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी चालले, पण फक्त ते कागदावरती ते सगळे प्रकल्प चालू आहेत. आणि हे फक्त प्रशासकीय काळामध्ये आणि आता मागच्या 6 महिन्यामध्ये फक्त कागदी घोडे नाचवायचा प्रकार ह्या महापालिकेद्वारा आणि इतर सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदारी पर्यावरण विभाग आहे. पर्यावरण विभाग एका वेळी स्थायी समितीच्या अनेक बैठकांमध्ये कुठल्याही प्रकारचं आमच्या स्थायी समितीचे आमचे सुलभात आहेत त्यांचे सदस्य ते सुद्धा सदस्य आहेत, कुठल्याही प्रकारचे स्थायी समितीच्या सदस्यांना विचारात न घेता अनेक टेंडर इथं पास केले जात आहेत. पण अशा ठिकाणी जिथं कोट्यवधी खर्च महापालिकेचं खर्च होतोय, केंद्र सरकारकडून त्याच्यावर सबसिडी भेटली, राज्य सरकारकडून सबसिडी भेटलेली, पण कुठल्याही प्रकारचं ठोर कारवाई, कुठल्याही प्रकारचं ठोर
प्रोसेसिंग त्या ठिकाणी त्या प्रकल्पामध्ये होताना आपल्याला दिसत नाही आणि अतिशय ह्या असंवेदनशीलपणे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्याचं भुगतान ते तिथल्या कर्मचाऱ्यांना आज भोगावं लागतंय. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि महापालिका इतकी संवेदनशील आहे की 3 दिवस झालेले आहे, पण आज तगायत देखील एवढी मोठी एनडीआरएफ त्यांच्याप्रमाणे प्रयत्न करते, मिलिटरी देखील प्रयत्न करते, पण आज देखील 3रा दिवस चालू असताना हे अयशस्वी ठरलेले सर्व बॉडी बाहेर काढण्यामध्ये. अक्षरशः तिथं अनेक तिथे मृत्यूदे त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी तिथं बसलेले, अक्षरशः कालपासून ते रडतायत. पण आयुक्त काल एक दिवस होते, काल वारी चालू होती, तिकडे फुगड्या खेळत होते आणि या ठिकाणी अनेक मृत्यूदे बाहेर काढण्याचा प्रकार चालू होता. आयुक्त ज्या प्रकारे असंवेदनशीलता दाखवत आहे या प्रकरणामध्ये हे अपेक्षित नाही आणि म्हणून आज आम्ही ते जे म्हणतायत की नैसर्गिक आपत्ती आहे, ती कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केलेली आपत्ती, अशा त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत. पण तुम्ही जर बघितलं, आज 3रा दिवस आहे, तुम्हीच मला उत्तर द्या या गोष्टीचं की युद्ध पातळीवरचा प्रयत्न चालू असते तर कदाचित कालच सगळेजण सुखरूप बाहेर आले असते. एकेकाळी एक कारवाई अशी होती जिथं 400-500 बुलडोजर चालतात आणि एक कारवाई अशी होती जिथं खरंच आपल्याला मृत्यूदेह बाहेर काढायचे, त्यावेळेस फक्त 2च बुलडोजर लावले जातात. ही कशा प्रकारची यंत्रणा राबवली जाते? रेस्क्यू जो ऑपरेशन जिथे चालू आहे, एनडीआरएफ, मिलिटरी आणि जे काही यंत्रणा तिथं राबतीये त्यांचं आम्ही 100% समर्थन करतोय. ते त्या पद्धतीने 100% त्यांचे प्रयत्न करतायत. पण अजून यंत्रणा राबवली पाहिजे का? तर 100% राबवली पाहिजे. त्याचे अधिकार कोणाकडे? तर माननीय आयुक्तांकडे. ते आपल्याला कुठेही त्यांचे अधिकार राबवताना आपल्याला दिसले नाही आणि कुठेतरी दोषींना याला पाठीशी घालायचा प्रयत्न ते करतायत का, अशी आमची सर्वांची मिळून भूमिका आहे. एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे तो निंदनीय आहे आणि त्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीने इथं एक सगळे नगरसेवकांना घेऊन त्यांचं आंदोलन आहे आणि छत्रपती शासन पक्षाचा पण त्याला पाठिंबा आहे. या शहरातील प्रत्येक नागरिकाला याची हळहळ आहे की मोशीमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जे काही लोकांचा जीव गेलेला आहे, अजून काही लोकांची जाण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगामध्ये प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने पटकन रेस्क्यू ऑपरेशन सुरू करायला पाहिजे होतं. प्रसंग घडल्यावर 2 तासामध्ये मी सुद्धा तिथे पोहोचलो होतो. 2 छोट्या JCB चालू होत्या. म्हणजे आतमध्ये रोज तिथे जेवायला दुपारी 40-45 कर्मचारी असायचे. त्यामुळे नक्की तिथे 25 ते 27च्या दरम्यान लोक आतमध्ये होते. त्यावेळी प्रसंगाला एवढे लोकसंख्या आतमध्ये अडकलेली असताना 2 JCB लावणं हे कुठल्याही सक्रिय किंवा आपण म्हणतो ना प्रगती किंवा वेगवान गतिमान प्रशासन, हे त्याला असं म्हणतं आपत्ती आहे, हे चुकीचं आहे. निसर्गाने निर्मित केलेल्या गोष्टीला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. जसं पूर येणे, दरड कोसळणे, ती नैसर्गिक आहे, त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. हे कृत्रिम आहे आणि हे प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा डोंगर आहे आणि तो कोणालाही आतापर्यंत एक्सपोज करता येत नव्हता, म्हणून निसर्गाने तो एक्सपोज केलेला आहे. त्यात भ्रष्टाचार पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ज्या लोकांचा जीव गेलेले आहेत त्यांना महापालिकेमध्ये कायमस्वरूपी त्यांच्या नातेवाईकांना नोकरी मिळावी, त्यांना आर्थिक पुनर्वसन पण केलं पाहिजे आणि हे शहर शून्य कचरा युक्त झासलं पाहिजे. कचरा संपला पाहिजे यातला. त्यासाठी भ्रष्टाचार पहिला संपवावा लागेल. एनडीआरएफचे लोक आहेत किंवा फायर ब्रिगेडचे लोक आहेत, ते त्यांच्या ज्या आधुनिक यंत्रसामुग्री असतात त्याच्यातून ते आतल्या लोकांच्या हार्टबीट, स्पंदनं याचा वेध घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. अजूनही 8-10 लोक आतमध्ये आहेत असं म्हणणं आहे. परंतु आता हार्टबीटची बातमी मी कालपासून काय ऐकलेली नाही, म्हणजे एनडीआरएफ किंवा फायर ब्रिगेडच्या माणसांकडून. आणि ज्यावेळी मी तिथे स्वतः 2 तास हजर होतो त्यावेळी तिथला जो कार्बन मोनॉक्साईड आहे, तिथला मिथेन वायू आहे, हायड्रोजन जो वायू आहे, त्याच्यामुळे माणूस बेशुद्ध पडणे, चक्कर येणं हे सगळं होणं स्वाभाविक असतंय. आणि एकदा माणूस बेशुद्ध झाल्यानंतर त्याची म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन म्हणजे प्रतिसाद देणं जे रेस्क्यू ऑपरेशनला, ती शक्यता खूप कमी होते. त्यामुळे आतमध्ये जे लोक आता आहेत ते जिवंत असण्याची शक्यता जवळपास मावळलेली आहे आणि या त्यांच्या दुर्दैवी निधनाला जबाबदार प्रशासनाने केलेली चालढकल किंवा एकदम जे स्लो ऑपरेशन आहे. म्हणजे युद्ध पातळीवर कधी म्हणता येईल, जर तुम्हाला एखाद्या ऑपरेशन करायला 800-900 JCB पोकलेन मिळतात, तर इथं तर लोक ढिगाऱ्याखाली अडकलेली येतात. तर अशा वेळी 12 तासाच्या आतमध्ये 1500 JCB पोकलेन तिथं यायला पाहिजे होत्या, पण आलेत फक्त 2च. तर हे काही गांभीर्याचं लक्षण नाहीये. हो, 100%. जर त्यांनी घेतलं असतं तर आतले सगळेचे सगळे लोक वाचवण्यामध्ये मदत होऊ शकली असती. नाही, अन्न पाण्या वाचून माणूस जवळपास 42 दिवस जगू शकतो बरं का, फक्त ऑक्सिजनच्या बळावरती. परंतु ही परिस्थिती अशी आहे की इथे आतमध्ये ऑक्सिजन शक्य नाही आहे मिळणं. कार्बन मोनॉक्साईड आहे, मिथेन आहे, हायड्रोजन आहे, हे सगळे वायू हे माणसाला मारण्यासाठी पुरेसे कारणीभूत होतात. त्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता खूपच कमी मला वाटते. हे
युनिक अशा प्रकारचं जगातलं एकमेव भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये कचऱ्याचा डोंगराचं संकलन होऊन अशा प्रकारचा अपघात दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि अग्निशमन फायर ब्रिगेड यांना सुद्धा अशा प्रकारचं ट्रेनिंग आजपर्यंत नव्हतं. भविष्यात ते द्यावं लागेल, कारण जिथं शहर आहे तिथं कचरा आहे आणि तिथे अशा प्रकारच्या समस्या आल्या तर कसं हाताळायचं ह्याचं एक नवीन प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आता तिथे जो प्रॉब्लेम येतो असा आहे की ज्यातले जर बीम किंवा पिलर कट करायला गेलं तर अख्खा परत ते बिल्डिंगवरती अख्खा तो कचऱ्याचा डोंगर कोसळेल आणि जे काही आता जीवित आतमध्ये असण्याची थोडीशी शक्यता आहे 2-4-5% ती सुद्धा मावळू शकते. त्याच्यामुळे एनडीआरएफला ते बीम कट करायला सुद्धा मर्यादा येतात आणि जे रेस्क्यू ऑपरेशनला खाली उतरलेत त्यांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. त्याच्यामुळे एक अभूतपूर्व अशी स्थिती एनडीआरएफच्या पण समोर आहे की अशा स्थितीमध्ये कसं हाताळायचं. शासनाने या शहरातील जेवढे मिळतील तेवढ्या खाजगी बिल्डरांचे, खाजगी संस्थांचे जेसीबी पोकलेन धडाधड गोळा करावेत आणि पटापट पुढच्या काही तासांच्या आतमध्ये संपूर्ण तो परिसर एक्स्कॅव्हेट केला पाहिजे, उत्खनन करून बाजूला सगळं केलं पाहिजे, जेणेकरून खाली जे काही लोक काही शक्यता आहे थोडीफार ते तरी वाचू शकतील. संजय कुलकर्णीला अटक करा. नैसर्गिक आपत्ती नसून ही मानवनिर्मित आपत्ती आहे आणि यासाठी कारणीभूत असणारे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, यांना अटक करावी, योग्य ती कारवाई करावी. म्हणून शिवसेनेच्या वतीनं, शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे. सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि आता जी रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही युद्ध पातळीवर म्हणता ते युद्ध पातळीवर दिसत नाही. केवळ आज एक जेसीबी वाढवलाय, तिसरा जेसीबी आहे आणि यांनी एवढा महाकाय डोंगर बाजूला केला जाईल का आणि आतले लोक आता जिवंत असतील की नसतील याची कुणी शाश्वती देत नाही. प्रशासन देखील माध्यमांना बातम्या देताना नेमकं आतल्या लोकांची काय परिस्थिती आहे, आतापर्यंत संपर्क साधलाय का, काय आधुनिक इक्विपमेंटचा तुम्ही वापर केलाय का, याबद्दल देखील माध्यमांना सांगितलेलं नाही. खरं म्हणजे जाधव साहेबांनी जशी त्यांनी भावना व्यक्त केली की 30-40च्या आसपास ही लोक असू शकतात, परंतु आकडा अजूनही बाहेर आलेला नाही. काही नातेवाईकांशी किंवा जी लोक बाहेर रेस्क्यू ऑपरेशन करून आले त्यांचे संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून आकडे वेगळे पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होऊन इथून पुढे युद्ध पातळीवर जे प्रशासन सांगते की कारवाई चालू आहे ती रेस्क्यू ऑपरेशनची कारवाई ही युद्ध पातळीवर दिसत नाही. कमीत कमी 15 ते 20 जेसीबी, 15 ते 20 डंपर आणि आधुनिक साह्यानं त्या ठिकाणी कारवाई व्हावी आणि तात्काळ नातेवाईक आणि अडकलेल्या लोकांना त्या ठिकाणी राहत द्यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी. सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड.